करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणीय लोकीच्या व्यवहारे तुका म्हणीय लोकीच्या व्यवहारे नका किंवा नये डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्य अग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभयदबलासमिठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुमुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रतमणमण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योद्रार्तावतारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रम खलानेशवादा पनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने हरी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गेसे भगतानो सेवेला गेसे भगतानो अभेरो तुम क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरू
श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्ती मंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोड असा अभंग जीवनामध्ये विचार करायला लावणारा आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात गड्या तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून? महाराज म्हणतात विचार करावा, पण कसा विचार करावा? क्षणोक्षणाची काय विचार करावा? तरावया पार भव सिंधू हा विचार करावा, पण कशा करता विचार करावा? क्षणोक्षणा हाची विचार करावा. का विचार करावा? तर नाशिवंत देह जाणार सगळ म्हणून विचार करावा. का विचार करावा? तर तरावया पार भव सिंधू म्हणून विचार करावा. का विचार करावा? तर संत समागमाची आवड धरावी, परमार्थाची कास धरावी म्हणून विचार करावा. का विचार करावा? तर हा व्यवहार इथला नाही, हा मृत्यू लोकातला व्यवहार नाही, तर हा परलोकातला व्यवहार आहे म्हणून विचार करावा. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे नका किंवा नये डोळे धुरे बरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 विठ्ठल. चला अभंगाला सुरुवात करत असताना आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला या बसा. आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत असताना अभंगाची प्रस्तावना तुमच्या समोर मांडलेली आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आज आपल्या श्री क्षेत्र आपलं हे गाव खरबंडीतील आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजी रंगनाथ खिलारी अण्णांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण उपस्थित आहे. उपस्थित असताना त्यांच्या मागं मोठा परिवार आहे. त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी लहानबाई शिवाजी खिलारी, त्याचप्रमाणे त्यांची 2 मुलं 3 मुलं आहे. त्यामध्ये सुभाषदादा आहे, संभाजीदादा आहे आणि माझी जान्हवीताई आहे. ह्या सगळा परिवार, या परिवारानं केलेला गोड असा सोहळा किती गोड आहे. आज 16 म्हणावं लागेल, पुण्यस्मरण म्हणणार नाही. हा त्यांच्या विचाराचा सोहळा आहे आणि विचाराचा सोहळा संपन्न होत असताना आज या ठिकाणी गोड असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तनाचं या परिवारानं, या खिलारी परिवारानं केलेलं आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करत असताना आज त्यांच्या मागं मोठा परिवार आहे. त्यांचे भाऊ आहेत, यशवंतदादा आहेत, मोहनदादा आहेत, त्यांची पुतणी नामदेवदादा आहेत, सुमनताई आहेत म्हणजे त्यांच्या बहीण आहेत, त्याचप्रमाणे आयल्याबाई आहेत त्यांच्या बहीण आहेत. असा मोठा परिवार आणि मोठा परिवार असताना त्याचप्रमाणे अविनाश भाऊ बाणकर AB कंपनी असा परिवार आणि या प्रसंगाला आजचे कीर्तन या ठिकाणी ऋणरूप या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्रातले नामवंत मंडळी या ठिकाणी या मंचावर उपस्थित आहे. उपस्थित असताना माझी महाराष्ट्रातली लाडकी गायनाचार्यांची मंडळी आज खरं तर या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. का टाळी वाजवायची सांगू का दादा? जी मंडळी आज माझ्या कीर्तनाला आहेत ना, ही मंडळी एकदा जर पाहिलं ना, एकदा तुम्ही घरी गेलात, आता YouTube ओपन जर केलं तर ही मंडळी एवढी महान आहेत की महाराष्ट्रामध्ये जी पैसे देऊन सुद्धा मंडळी मिळत नाही अशी मंडळी आज आपल्या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहे. जोरदार पुन्हा एकदा टाळी वाजवायचे. ज्यांची चाल काही वर्षापूर्वी आजपर्यंत कानाला अगदी मनाला खरं तर भेदून जाते असे महाराष्ट्रातले 2 गायनाचार्य. आज मी त्या दिवशी म्हटलो तुमच्याकरता वाक्य बोललो होतो, पण आज तुमच्याकरता बोलणार नाही. 2 दिल और 1 जान असे 2 गाणारे आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर महाराष्ट्रातले 2ही गायनाचार्य आदरणीय किशोरजी महाराज शेळके आणि आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे, 2ही गायनाचार्य एवढे गोड आहेत, एवढं गोड आहे. एक कृपांकित म्हटलं, विठ्ठल कृपांकित म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. असे 2ही गायनाचार्य माझ्या अगदी लहानपणापासून माझ्या आयडॉल आहेत बरं का दोघं पण. त्यांची एक चाल होती, याल तरी
या रे वा, एवढी गोड चाल गाणारे आज माझ्या कीर्तन रूपी सेवे करता किशोरजी महाराज शेळके आणि प्रकाश बाबा आज आपली पहिल्यांदाच भेटे बरं का. गोड गाणं तुमचं सुद्धा आहे. किशोर महाराजांच्या माध्यमातून तुमच्या भेटीचा योग मला मिळाला. दोन्ही मृदुंगाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे, आदरणीय अनिलजी महाराज टिकुडे आणि आदरणीय आमचे संकेत दादा आरोटे, दोघांकरता जोरदार टाळी वाजवायचे. सुंदर असं वाजवणं आहे, दोघांकरता द्यावे तेवढे तर कौतुक. ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले माझी संगमनेर या ठिकाणी साई कथा चालू आहे, त्या कथेला वाजवण्याकरता संगीताची जे साथ देतात आदरणीय जगन्नाथजी वाडेकर यांचे पुतणे आदरणीय आकाशजी वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा कौतुक. गोड असा साऊंड आहे. माऊली मंडप तिळपूरकर तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सगळे विनेकरी बाबा आहेत, दोन्ही चोपदार आहे. बघा बरं चोपदार बघितल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? अगदी गोड आहे का नाही? असं वाटतं मनपतली एखादी म्हातारी उचलावून तुमच्या दोघांच्या वावरावा आणि परत ठेवून द्यावा. गोड आहे बरं का. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. चला माझ्याकडे वेळ कमी, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, कहे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक है पायावरी, या मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, वारकरी संता, वारकरी संता. मानवी जन्मामध्ये ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना, ही माती इतकी पवित्र आहे. इथे जन्मामध्ये या मातीमध्ये आपला जन्म झालाय. कधीतरी या जगताची आस, या जगण्याची आस कधीतरी पवित्रच असावी. काप जगण्याची चांगली आस असावी. तुकोबारांनी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर कोसोनी. पण लोकांनी ऐकलं नाही. लोक म्हटली देव न लगे, देव न लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. प्रत्येकाला आज जोपासत असताना तुकोबारांनी या जगतातलं महत्वाचं गणित जोपासलं. ऐकत नाही तुम्ही, पण एक दिवस तुम्ही म्हणणार, धन्य मनविन य लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. एक दिवस तुम्हाला खंत व्यक्त करावी लागेल. आणि त्याच लोकांनी खंत व्यक्त केली की आम्ही त्या तुकोबारायच्या सान्निध्यात होतो, पण ज्या वेळेस ती तुकोबाराय आमच्या जवळ होते त्यावेळेस त्यांचं सान्निध्य आम्हाला कळलं नाही. माणसाचं हेच गणित होतं. ज्यावेळेस जी गोष्ट आपल्या जवळ आहे त्या गोष्टीचं आपल्याला भान राहत नाही, पण एकदा की ती गोष्ट निघून गेली की आपण त्या गोष्टीसाठी रडतो. मात्र एवढं नक्कीच आहे, मला वाटतं तुकोबारांनी जे जे मार्ग सांगितलेत त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. का चालणं गरजेचं आहे? निळोबारांनी अभंग लिहिलाय, किती गोड लिहिलाय. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गोंथा खोटे गाय. मग मार्गावर चालणं उचित गणित असं महाराजांनी शिकवलंय. का शिकावं? महाराज म्हणले जीवन मर्यादित आहे. किती मर्यादित आहे? उद्याचा दिवस कसा आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. म्हणून सावता महाराजांनी सुद्धा प्रमाण लिहिलंय, कोण दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालती सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, कोण दिवशी पायाचा चाकर. चालत राहावे, चालत राहावे, देव ठेविल तैसी राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कधीतरी जसं तू ठेवणार आहे ना तसं राहावं. का? पण मानवी जन्मातली महत्वाची असं हल्ली तीच आज बिघडून गेली. माणूस काय झालाय बाबा, फुगलाय, दांडरलाय, असं जाम झाले माणूस. मी माझ्यासारखाच आहे. अरे मी कोण आहे?
हा विचार सोडून द्यावा. मी कशा करता आलोय ही भान ठेवावं. कशा करता आलोय? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलचे कले कल्या. माणसं दांडले. किशोर बाबा, प्रकाश बाबा, काय होतंय बऱ्याचदा परमार्थामध्ये सुद्धा टिकण्याकरता, तुमच्या इतकं चिरकाल टिकण्याकरता सुद्धा तेवढी महत्वाची आत्मीयता फार महत्वाची आहे. हा, आत्मीयता फार महत्वाची आहे. काही काही लोक ना त्यांचा काळ जास्त दिवस नाही. आपण पाहिलं, मी फार लोकांचा अभ्यास केला. परमार्थ असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये टिकायचं आहे तर त्याला नम्रच व्हावं लागल. नम्र झाला भूता तेने कोण दिले आनंदा. काय झालं? एकानं लय पाठ केलं बाबा, लय पाठ केलं, लय पाठ केलं, इतकं पाठ केलं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं पाठ केली. आणि ज्ञान आलं का अहंकार येतोच, ही महत्वाची गोष्ट आहे बरं का. पण ज्याला ज्ञान आणि मान पचवता तो राजा होतो बरं का. हा हा, त्याला तो राजा होतो. एक आलं आपला हा फाटा कोणता, आता मी टन घेतला इकडं, तू खरवंडी फाटा ना, खरवंडी फाटा. खरवंडी फाट्यावर त्यानं टन घेतला, त्यानं लय पाठ केलं बाबा. ते असं दिवसा कंदील लावून चालायला लागलं, मायासारखा मीठ फुगलं ते असं, हा फुगलं. आणि आलं ते खरवंडीकडे आलं. आपलं खरवंडी गाव म्हणजे शार्प आहे, हुशार आहे. हा, आलं ते. आणि खरवंडीत बाबा एका शेतकऱ्यानं एक आऊत धरलं होतं. आऊत धरल्यानंतर शेतकऱ्यानं त्या काकांचा कंदील बघितला. काका, अहो तुमचा कंदील चालू राहिलाय, कंदील चालू राहिलाय. त्या कंदील मध्ये जे राखेले ते संपून जाईल, राखेल संपून जाईल. आता काय करावं? काका म्हणली, बालका तुम्हाला ओळखलं नाहीस? अरे मी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पाठ केलेत. आणि मला जर एखादा प्रश्न विचारला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तरच मी तो कंदील. बोला की तुम्ही जरा बोला चला, नाराज का काय माझ्यावर? मी वेळात आलतो गड्या, एवढं बोला चालायचं. तरच मी तो कंदील विझवणार, अन्यथा विझवणार नाही. शेतकरी म्हटले 2 मिनिटं थांबा. शेतकऱ्यानं घेतली बैल आखडून, आखडून कासराच असतो ना आपल्या बैलांना धरायचा. कासरा घेतला आखडून, खाली धरायचं काय? बोला की रुमनं काढलं आणि फरटाला बैल आखडून घेतली, बांधून टाकली. रुमनं काढलं आणि काकाजवळ आले. काका, प्रश्नच विचारायचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्ही नक्की कंदील विझवणार? काका म्हणले नक्की विझवणार. मग काका म्हणले विझवणार. हाय म्हटले, मग आता प्रश्न असा आहे, माझ्या हातात आणलंय, माझ्या खांद्यावर आणलंय, याला काय म्हणतात? काका म्हणले रुमनं म्हणतात. मग सांगा ना काका. आता ती खरवंडीच्या शेतकऱ्यानं प्रश्न विचारला काकाला, ज्यानं पाठ केलं होतं त्याला. मग हे माझ्या हातात रुमनं आहे, हे मी जर तुम्हाला हाणलं तर हे कुठं लागल? काकाने 1 तास विचार करायला लागलाय. काका म्हटला, पोटऱ्या सांगावा तर पाठाड आणाय बसले, पाठाड सांगावा तर मानकाट आणाय बसले, मानकाट सांगावा तर पोटरे आणाय बसले. काका म्हणले, माझ्याशी काही तंटा करू नको, आता कंदिली झोवतो. महाराज म्हणले, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकाराचा वारा न लागो राजसा. ज्यानं अहंकार पचवला तोच देवाजवळ जातो. तुकोबाराय म्हटले, आम्ही तेच केलं. काय केलं? महाराज, आमच्या करता देवानं लाज धरली नाही, आम्ही सुद्धा त्याच्या करता कशा करता लाज धरू? साधा वया भक्ती काच नाही लाज धरीत. जगानं आमच्या करता, जगाच्या मालकानं आमच्या करता लाज धरली नाही, आम्ही त्याच्या करता कशा करता लाज धरू? लाज भय शंका दुराईला, लाज भय शंका दुराईला, सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
सुख वाटे जीवा. एकदा सुंदर टाळी वाजवा. वा 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 वा, किती गोड गायलं. आणिक मी देवा काही नेने, आणिक मी देवा काही नेने, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. गायनाची उडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे बरं का. मनाचे आनंदे आवडीने. मग महाराज म्हणले मग ते महत्वाचं गणित आहे. लाज भय शंका दुराविला मान, हे महत्वाचं गणित आहे. मानवी जन्मामध्ये आलात तर त्याची महत्वाची आस्थता ठेवा. का ठेवा? हे जीवन मर्यादित आहे आणि मर्यादित जीवनामध्ये त्याला प्राप्त करण्याची व्याख्या ठेवा. का तुकोबाऱ्यांनी ठेवली बाबा, तुम्ही सगळे पाठांतरावाले. कारण की का, तुमचा तालुका मला फार आवडतो. कोणता तालुका आहे तुमचा? नेवासा तालुका म्हटलं का कोणाचा तालुका आहे? माऊलींच्या विचाराचा तालुका आहे. कोणाच्या? माऊलींच्या विचाराचा आहे. जगात लई मंदिर आहेत पण या नेवासा तालुक्यात एक क्रांती आहे रे. काय क्रांती माहिती का? जगात मंदिर कळसा करताय पण इथं एक असं मंदिर आहे ज्या पाठीनं ज्या भिंतीला, ज्या मला वाटतं कशाला, खांबाला भिंत मला वाटतं खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या खांबा करता काय? बोला मंदिर आहे. कोणता तालुका आहे तुमचा? बोला ना जरा, बोला चला की. कोणता तालुका आहे? नेवासा. आणि सगळ्यात जास्त आणखीन जर वर्णन केलं, सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका कोणता तालुका आहे? नेवासा. सगळ्यात जास्त ज्ञानेश्वरी पाठ असणारा तालुका नेवासा. सगळ्यात जास्त पंढरपूरला, आळंदीला पायी दिंडी सोहळ्यात जाणारा तालुका नेवासा. सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका नेवासा. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका आहे. तुमचा नाही. पलीकडचा नाही, पलीकडच्याच पलीकडे आहे. तुम्ही येताय वळवल्या. सांगण्याचा मुद्दा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. तुकोबारा म्हटलेत ना मला, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगलीच ठेवा ना. तुकोबारा म्हणले आम्ही ती ठेवली का, जगाच्या मालकाजवळ आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या. तू या शरीराला चालवतो यात नवल नाही. गीतेमध्ये श्लोक दिलाय, यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. म्हणजे काय? अखिलम जगतम तेजो मामेको, अखिलम शरीरम तेजो मामेको, अखिलम सूर्यनारायणम तेजो मामेको, नवे ममय वांशो जीवलोके. या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण या. म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी. फायदा काय? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पैतीराला पोचवण्याची आस तो ठेवतो. मग आम्ही सुद्धा त्याला चरणाजवळ शरण जायचं का? तो सामर्थ्यवान आहे. काय? विटे बरी जाचे आहुले समान, विटे बरी जाचे आहुले समान, विटे बरी जाचे आहुले समान, विटे बरी जाचे आहुले
मग महाराज बरं का, प्रकाश महाराज बरं का, किशोर बाबा, या जगतामध्ये त्याच्या चरणाजवळ जायचे ना, तू जसं दानशूर आहे ना, तशा आपल्या जीवनात सुद्धा एक दानशूर आहे. कोण दानशूर आहे माहिती का? आपल्या आई वडिलासारखं दानशूर लेकरा करता तर कोणीच नाही. का माहिती का? जसा तोच एक बरं का, जसा तो एक दानशूर आहे ना, तसा आपल्या घरात सुद्धा आपल्या लेकरांकरता एक दानशूर दाता असतो. त्याचं नाव आहे आई आणि त्याचं नाव आहे वडील. वडिलांसारखं दानशूर या जगतामध्ये कोणी नाही गड्या. आपल्या लेकराकरता चांगली कपडे घेऊन देणारा बाप असतो, पण आपल्या अंगावर फाटकी कपडे घालणारा बाप असतो बरं का. आई जगतामध्ये बापा इतकं मोठं कोणी नाही. पण ती व्याख्या कधी जोपासली बाय. भाग्य लागतं गड्या असे आई वडील मिळण्याकरता, शिवाजी अण्णांसारखे आई वडील मिळण्याकरता भाग्य असावं लागतं. आका हे भाग्यच असावं लागेल. आता आलंय भाग्य हा शब्द ओघाणं आलाय कीर्तनात. आमचे केशवबाबा उखळीकर हा प्रसंग लय गोड सांगायचे बरं का. उखळीकर मामा एवढं गोड प्रसंग सांगायचे. माणसानं वेळेला जोपासावं. का? वेळ जी वेळ आज आहे ती उद्या असेल असं नाही. माणसानं ती वेळ सांभाळून द्यावी. ज्या दिवशी माणसाला गरिबी आली त्या दिवशी माणसानं खचून जाऊ नये, आणि ज्या दिवशी माणसाजवळ पैसा येईल त्यावेळेस माणसानं उन्मत्त होणं आहे. का? गरिबी आणि श्रीमंती या दोनही गोष्टी अशा आहेत. रामायणामध्ये वाक्य लिहिलं आहे, महाराज ही वेळ निघून जाईल. म्हणून माणसानं कधी कधी असं बॅलन्स राहू नये. हा का की मी या परिस्थितीवर स्टेप राहील. एकावर वेळ आली. किशोर बाबा एवढा प्रसंग लय गोडेवर काचच्या कीर्तनातला ऐका. प्रकाश बाबा बरं का, संकेत दादा, एकावर वेळ आली दादा, अनिल दादा, आणि ती रस्त्यावर आलं. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत किती पटीने वाढते? बोला 10 पटीने वाढते, बरोबर ना. घर जर रस्त्याच्या कडेला आलं प्रकाश बाबा, घराची सुद्धा किंमत 10 पटीने वाढते. पण माणूसच जर रस्त्यावर आला, आता बोला ना माणसाची किंमत 0 होते का नाही. मग माणसानं सांभाळावं त्या किमतीला बरं का. आणि तुकाराम महाराज तोच प्रसंग सांगतात, ज्यानं त्यानं आपली वेळ सांभाळली पाहिजे. ते रस्त्यावर आलं. रस्त्यावर आल्यावर कोणी साथ देत नाही. बायका पोरं तर लय लांबची गोष्ट, मित्रमंडळी लय लांबची गोष्ट. शेवटी त्याला बायका पोरानं घराच्या बाहेर काढलं. म्हणजे जा राहणार, जा कुठं तुला काय करायचं तिकडं कर. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. ती गेलं नाशिकला. आणि नाशिकला आजही जाऊन बघा, काही साधू लोकांच्या आखाड्यामध्ये काही साधू लोक पाला खाऊन दिवस काढतात. पाहिलं असेल तुम्ही, फळं खाऊन दिवस काढतात. ती गेलं ते साधू लोकांच्यात. आणि परमार्थ अशी एक गोष्ट आहे की सगळ्यांचा स्वीकार करण्याकरता आमचा परमार्थ उभा आहे. का? यारे लहान थोर याती बळती नारी नर, करावा विचारण लगे चिंता गवणाशी. महाराज आता ती गेलं नाशिकला, पाला खायला दिवस काढू लागलं. पण त्याच्या दिवसामध्ये, त्याच्या लहानपणामध्ये, त्याच्या लग्नामध्ये साक्षात लक्ष्मी मातेनं त्याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावून दिलं होतं. कशातून? जरा बोला कशातून? सोन्याच्या पालखीतून लग्न लावून दिलं. आणि ते त्याच्यावर दिवस आले. ते रस्त्यावर आलं आणि एक दिवस जे तिथं पाला खाऊन दिवस काढत होतं ना, तिथून लक्ष्मी मातेची फेरी चालली होती. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं, अरे की मी याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावून दिलं आणि इथं पाला खाऊन दिवस काढते. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं आणि लक्ष्मी मातेने त्याच्या समोर माय बरं का आजी हिरा फेकला. हिरा माहितीये? हिरा ठेवेता ऐरणी वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा करणे सावोय चुरा. तो हिरा त्याच्या समोर टाकला आणि हिरा टाकला. हिऱ्याचा आवाज झाला. हा उठला, पण तो समोर पाहतो तो काय समोर हिरा आहे. आता हिरा उचलतो ना आता घरी जातो. बायकोच्या हातात हिरा देतो. बायको मला घरात देईल. घरी निघालो. गावाबाहेर एक नदी होती. नदीमध्ये पाणी प्यायला गेलं. पण म्हटलं आता पाणी पितो, आता घरी जातो. पाणी प्यायला गेलं आणि डोक्यावर माझ्यासारखा फेटा होता. फेट्याला इथं आडीत त्यानं हिरा खाऊला आणि पाणी प्यायला बोला की पाणी प्यायला वाकलं. जे वाकलं हिरा पाण्यात, जरा तुम्ही बोलत चालले तर फार बरं. हिरा पाण्यात पडला. आता यानं पाण्यात पडल्यानंतर हे पण पाण्यात उडी टाकली. 2 तास पोहिलं, पण पाण्यात मासे असतात. माशानं त्या हिऱ्यावर झडप घातली आणि हिरा गिळून घेतला. आता यानं किती पाठलाग केला, मग याच्या मासा हाताला लागला नाही. 2 तास पोहिलं बाबा, जाम झालं. बाहेर आलं. गावाकडे पाहतोय, जंगलाकडे पाहतोय, गावाकडे पाहतोय, जंगलाकडे पाहतोय. पुन्हा पालाच खायला गेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची बेरी चालली. लक्ष्मी मातेने बघितलं, अरे काल याच्या समोर मी हिरा टाकला तरी इथंच लक्ष्मी मातेनं दुसऱ्या दिवशी त्याच्या समोर अनमोल किमतीचा 9 रत्नाचा हार टाकला. यानं पाहिला हार मामा बरं का. हार उचलला. आत्ता घरी जातो, बायकोच्या गळ्यात हा हार घालतो. बायको मला
बायको मला हा तुमचं पाठ आहे जरा बोलत चला की बायको मला घरात घेईल. घरी गेलं. घरी जायच्या अगोदर कालची नदी लागली पण तहान लागली होती. म्हणलं आत्ता पाणी प्यायचं ना आत्ता घरी जायचं पण पाण्याकन यायचं नाही. पाण्याकन येलं का काय होतंय बोला की पाण्यात पडतंय. हा मग पाण्यात पडतंय. मग काय केलं डोक्यावरचा फेटा काढला आणि फेट्याला तो हार गुंडळला रस्त्यालाच काढून ठेवला आणि पाणी प्यायलं गेलं. वरून घार आली. घारीला वाटलं सर्प आहे ते चमकायचं ना ते हार गारीनं घातली झडप आणि हार हार बोला बोला गार हार घेऊन गेली. आता यानं किती गारीचा पाठलाग केला म्हणजे गार हाताला लागल नाही लागली. शेवटी उपाय आता घरी जायचं. बायकोला एवढं सांगायचं बायको मला घरात घेईल. घरी निघालं. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला कोण आहे. हा म्हटलं मी आहे. बायको म्हटली कोण तुम्ही. हा म्हटलं मी तुझा मालक. दरवाजा उघडला बायकोनं दरवाजा उघडला. कशा करता आलात. हा म्हटला मला काल हिरा सापडला. ती म्हटली द्या तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हटला पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि वाकलो हिरा पाण्यात बोला हिरा पाण्यात पडला. मग आज कायला आलात. आज मला नवरत्नाचा हार सापडला. बायको म्हटली द्या तेवढा तरी जपून ठेवते आपला संसार चांगला होईल पोरं चांगल्या शाळेत जातील. पण बायकोनं आता एवढं उत्तर ऐकलं. पोरग म्हटलं आज हार आणला होता पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि रस्त्याला काढून ठेवला गाडीनं हार झडप घातली घेऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकोनं हळहळ व्यक्त करायला पाहिजे का नाही. बायको म्हटली 2 दिवस पाणी प्यायले नसते तर काय मेले असते का काय. बायकोनं घरात नाही घेतलं पुन्हा पालाच खायला पाठवून दिलं पाहत काय माझ्याकडं. बायकोनं घरात नाही घेतलं. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. अरे 2 दिवस झाले त्याच्यासमोर हिरा हार टाकते हे इथंच कसं. लक्ष्मी मातेनं विचार करत असताना महाराज मातेसमोर एक आकृती तयार झाली. ए लक्ष्मी माते याला तू किती रे. याच्यात नशिबात नाही याच्यात भाग्यात नाही. हे जर मी त्याला दिलं थोडासा ट्रबल हे जर मी त्याला दिलं तरच हे त्याला मिळेल अन्यथा मिळणार नाही. लक्ष्मी माता म्हटली कस काय. याचं लग्न मी सोन्याच्या पालखीतून लावून दिलंय आणि याच्या नशिबात नाही भाग्यात नाही कस काय. भाग्य म्हटलं 2 मिनिटं थांबा मी तुम्हाला पटवून देते. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. किती रुपयाचं जरा बोला ना. आई किती रुपयाचं नाणं अजय बोल किती रुपयाचं. 1 रुपयाचं नाणं तयार केलं आणि त्याच्या समोर फेकलं. नाण्याचा खन्न आवाज झाला. खन्न आवाज झाला आणि हा पाहतोय तर काय समोर 1 रुपयाचं नाणं आहे. आत्ता उचललं वा शाबास बरं का. आत्ता उचलतो आत्ता घरी जातो बायकोच्या हातात हा 1 रुपयाचं काहीतरी गिफ्ट देतो. मग आता घरी जात असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला बायकोला काय आवडतंय याचा विचार केला पाहिजे. काय आवडतंय काहीच आवडत नाही पण बायको खायला जरा हावरी तिला मासे आवडतात. ती गेली आता तिला मासे आवडतात पण आता मग हा गेला कोळी दादाकडे. एक शेजारी कोळी दादा होता नदी होती. कोळी दादाकडे गेला. कोळी दादा मला 1 रुपयाचा एक मोठा मासा द्या. मासा खरेदी केला आणि मासा घरी घेऊन जात होता पण मासा तयार करण्याकरता जळण लाकडं सरपण लागतं म्हणून एका झाडावर चढला. वाळलेलं झाड होतं. झाडावर चढला लाकडं मोडायला लागलं आणि लाकडं मोडत असताना त्याच झाडावर निमकी त्या घारीचं बोला घरट होता आणि त्या घरट्यात त्याचा फेटा आणि हार होता. आता हा फेटा आणि हार खाली काढला. एवढा आनंद झाला. फेटा हार सरपण मासा सगळं घेऊन निघाला. रोजची नदी लागली. आज म्हटला मेलो तरी चालत पण पाणी काय प्यायचं. पाणी पिलं नाही. घरी गेलं. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला कोण आहे. हा म्हटला मी. दरवाजा उघड. बायको म्हटली कोण. हा म्हटला मी. दरवाजा उघड. बायकोनं राग तड 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 पावलं उचलत आली धाडकन दरवाजा उघडला. बायकोचं 100 वर टेम्परेचर होतं आणि बायकोचं 100 वर टेम्परेचर असताना या गड्यानं बायकोच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार घातला. 100 वरचं टेम्परेचर एका सेकंदात 0 डिग्री सेल्सिअसवर आलं. बायको लगेच म्हणली बदामाचं दूध करू का बदामाचा शिरा करू. हा म्हटला काहीच करू नको तुला मासा आवडतो ना हा मासा घे आणि घास. कापावा लागतो आपलं कापायच्या अगोदर मासा घासावा लागतो. ती म्हणतो तुमचा लयच अभ्यास. माझा नाही अभ्यास तुमच्या संगतीचा परिणाम आहे बाकी काही नाही. हा मासा घेतला आणि घासला. तो कापला. तो मासा कोणता होता माहिती का अण्णा बोला ज्या माशानं तो हिरा गिळलेला होता. आता माझा प्रसंग संपला. आता याच्यातून तुम्ही उत्तर द्यायचं. लक्ष्मी मातेनं जे काही त्याला दिलं
ते त्याला मिळालं का हो? नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं? 1 रुपया. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी? भाग्यानं दिला. मला हे सांगायचंय, जर तुमच्या आई वडिलाची सेवा जर तुमच्या भाग्यात असेल ना, तर आई वडील रुपी 1 रुपया हा कायमच जीव लावून ठेवा. हा 1 रुपया जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. हा 1 रुपया जवळ ठेवा. का? आई वडीलच मोठे जगात. का मोठे माहिती का? माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. आता आपण पंढरपूरला गेलतो, प्रकाश बाबा बरं का, किशोर बाबा, अनिल बाबा, पंढरपूरला गेलतो. यावर्षी गर्दी किती होती? कमी होती जरा, बरोबर ना? जास्त होती. 18 लाखाचं पब्लिक यावर्षी 28 लाखावर पोहोचलं. तो उग शांत असं आहे म्हणून जुळतंय अण्णा. त्यानं हात सोडले ना एका असं मुंडकं तरी पिरगाळीनं आपटीनं आपल्याला. का? घरी आई वडिलाची सेवा करीत नाही, चाललाय पंढरपूरला. अशा लोकांना पंढरपूरला जाण्याचा बोला अधिकार नाही. आई वडिलाची सेवा करावी, त्याच वेळेस माणसानं पंढरपूरला जावं. आणि मग ही सेवा आम्ही केली. हाच विचार आम्ही करावा. का विचार करावा? आई वडिलाच्या सेवेतूनच माणसाला तरुण जाता येईल, म्हणून हा विचार माणसानं करावा. कसा करावा? क्षणोक्षणाला करावा. अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवा. वा 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 गोड. महाराज म्हणले अभंगाच्या पहिल्या चरणात, महाराज म्हणले क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग हा विचार माणसानं करावा. का विचार करावा? तर आपल्याला तरुण जायचंय. मग जीवन एकदाच आहे. महाराज या जगतातली महत्वाची भाषा मांडली महाराजांनी की पुन्हा हा मनुष्य वारा लागण्याकरता एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एवढं जर फिरून यायचंय तर पाहेपा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थू आगावा सांडोनिया. मग कधीतरी या शरीरूपी गावाला आलात ना तर कार्य सांडा आणि ते महत्वाचं गणेश शोधा. काय गणेश शोधायचे माहिती का? आई वडील रूपी गणेश शोधायचंय. आज माझी खरं तर जान्हवी ताई या कीर्तनात बसली आहे. आज तिला जर विचारलं नाके तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर आज तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल गड्या
माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझे बाप माझे पप्पा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर आहे. एकदा की बाप निघून गेला ना, माहेरातलं माहेर पण संपतं. माहिती का? तुमचा बाप कधीच रडत नाही, कधीच रडत नाही. पोटचा मुलगा मरू द्या, पण बाप कधी रडत नाही. पण त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न होतं, त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला तुमचा बाप. या जगतातलं महत्वाचं गणितच बाप आहे. किती बोलावं बापाबद्दल, किती सांगावं. मी आज अण्णांबद्दल शब्द लिहिलेत, मला लिहिण्याची सवय बाबा. किती मोठे आहेत बाबा तुम्ही. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या केविल वाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया अण्णा, खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना, आम्हालाच कळेल हो, आम्हालाच कळेल. माय सगळ्यांनी आईलाच मोठं केलं अण्णा, बरोबर ना? आईला सगळ्यांनीच मोठं केलं. सगळ्या संतांनी आईबद्दल लिहिलं, पण बापाबद्दल कोणी लिहिलंच नाही. मी आज अण्णांबद्दल बोलणार आहे, बोलू द्या गड्या मला. मी बोलणार आहे किशोर बाबा. आईबद्दल सगळेच बोलले. आईला इतकं मोठं करून ठेवलं, एक गाणं म्हणण्याकरता 60,000 घेतले, पण बाप कुठंतरी मागच राहिला. पण सांगू का किती मोठा बाप आहे? थोडासा या हार्मोनियमला आवाज द्यायचा, मॉनिटरला. किती मोठा आहे या जगतामध्ये, त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. या जगतामध्ये बाप किती मोठा आहे माहितीये? अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजूनही कोणाला दिसला नाही. बोलू का अजून बाप? म्हणतात गड्या श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैयाच दिसली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण, खरं तर ज्यानं यमुना मैयातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, नाका तोंडात पाणी जाऊस तर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेवजी अजूनही कोणाला दिसला नाही. बोलू का बाप किती मोठा? माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पिले वाटणारी आई प्रत्येकाला दिसते रे, पण हा विचार कोणी केला नाही, माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून भिकाऱ्यासारखा पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप अजून मात्र कोणाला दिसत आपुली कुरवडे वाळवोनी, आपुली कुरवडे वाळवोनी, आपुली कुरवडे वाळवोनी, आपुली कुरवडे प्रत्येकाला आठवा बा. प्रकाशजी सांगतायत पाप करजो इतका मोठा बाप आहे ना माय. लहानपण आठवा आपलं. लहानपणी ना आपल्या स्वतःच्या देहाला वाढवणारा बाप होता. आपल्या लेकरा करता फारसं काही करणारा बाप असतो. काय करतो बाप? लहानपणी आई उचलून घ्यायची आपल्याला. कुठे घ्यायची आई? आई उचलून घ्यायची आपल्याला. कुठे घ्यायची गाई? कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? कुठे घ्यायचा? खांद्यावर. तुम्हाला माहिती घ्यायच्या मागचं कारण काय? आई उचलून घेताना कडेवर घेते, बाप उचलून घेताना खांद्यावर घेतो. आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते, जे मी बघितलंय ना ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. बाप त्याच्या पुढचा विचार करतो की जे मी बघितलं नाही आपल्यापेक्षा उंचीवर घेतो आपल्या लेकराला. बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून काय करतो बाप? पाप करजो
माफ कर जोडी लेकराची मोडी माफ कर जोडी लेकराची मोडी आपुले कुरबंडी आपुले कुरबंडी बाप मोठाच आहे, इतका मोठा आहे ना, ज्या बापा इतकं मोठं जगतामध्ये कोणी नाही. आमचे बाबा म्हणत असतात, जीवनामध्ये कोणाची साथ नसली तरी चालेल, पण आयुष्यामध्ये तुमच्या दारामध्ये तुमच्या बापाची चप्पल असलीच पाहिजे. का माहिती का? ज्या वेळेस बाप तुमच्या पाठीशी असेल ना, कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. आज मला त्याच एका बापाबद्दल बोलायचं. महाराज, पत्र आलं पैठणवरून आळंदीला. काय पत्र आलं? वा, पत्र आलं ज्ञानोबाराय आई वडील विठ्ठल पंथाने रुक्मिणी मातेला, जर तुम्हाला तुमच्या लेकरांना जर सुखी व्हायचंय तर तुम्हाला देहत्याग करावं लागेल. काय करावं सुचत नव्हतं त्यांना, काय करावं. पण आता शेवटी लेकरांच्या भविष्याचा विचार होता म्हणून निघाले. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी माता आपल्याला चालावं लागेल. आपल्या ज्ञानाला, आपल्या निवृत्तीला, आपल्या सोपानाला, आपल्या मुक्ताला जर सुखी पाहिजे ना तर आपल्याला जावं लागेल. आणि निघाले विठ्ठलपंत रुक्मिणी माता निघाले. विठ्ठलपंत पुढे गेले, पण रुक्मिणी मातेनं उंबऱ्याच्या पाय बाहेर टाकावा, माग मुक्ता झोपली होती. मन तळमळायचं रुक्मिणी मातेचं. 7 वर्षाचं लेकरू आहे रे, कसं सोडून जाऊ. मागे यायची, परत मुक्ताचा गोड असा मुक्का घ्यायची, परत पुढे चालायची. काय करावं रुक्मिणी मातेला, काय मन विचलित झालं, काय करावं सुचत नव्हतं. पण विठ्ठलपंतानं रुक्मिणी मातेचा हात धरला आणि निघाले. देहत्यागाची शिक्षा सुनावलीये, आपल्याला देहत्याग करणं, उचित करणं. पण आता मागं ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान, मुक्ताबाई यांचं काय होणार? काय होणार यांचं? सकाळ सकाळची वेळ, सगळ्यात ज्येष्ठ निवृत्तीदादा उठले आणि निवृत्तीदादाच्या उशाला पत्र लिहून ठेवलं होतं. ए ऐकणारे, आम्ही चाललोय, या मुक्ताचा सांभाळ कर. काय करावं? निवृत्तीदादानं ते पत्र वाचलं. निवृत्तीदादा रडायला लागले. जसं बांधल्या पेंडीचा सुटला आळा, तशी अवस्था त्या घरामध्ये झाली होती. 4 भावंड रडत होती एकमेकाच्या गळ्यात पडून. किती विभोर अवस्था झाली असेल त्या घरामध्ये. पण त्याच लेकरांनी तो संसार सुखाचा करण्याचं ठरवलं होतं. अवघाची संसार सुखाचा करेल. एक दिवस तेच ज्ञानोबाराय माझ्या मुक्ताला मांडे खावेशी वाटले म्हणून आळंदीमध्ये गेले. विसोबा खेचर नावाच्या पंडिताच्या घरी गेले. ए माय, काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. आता तेच ज्ञानोबाराय त्या विसोबा खेचराच्या पंडिताच्या घरासमोर गेले. आजही काही माता मौलींच्या घरामध्ये दया, क्षमा, शांती आहे. ज्यांच्या घरामध्ये दया, क्षमा, शांती आहे ना, तिथंच म्हटलं जातं, तिथंच देव नांदतो बर का. दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती. विसोबा खेचर नावाच्या त्या पंडिताची बायको एका भांड्यामध्ये कोरडा शिदा घेतला, पीठ घेतलं, खापर घेतलं, ज्ञानोबारायच्या जुळीमध्ये आणून टाकलं. आणि जुळीमध्ये टाकलं तेवढ्यात विसोबा खेचर तिकडे पळत आले. ए थांब, कोणाला विचारलं, कोणाची अनुमती घेतली? कोणाच्या अनुमतीशिवाय या ज्ञानाच्या जुळीमध्ये तू पीठ टाकलं? कोणाला विचारलं? बायकोड धावला. बायको थर कापायला लागली. काय करावं? हा ज्ञानोबाराय तर तळमळीत झाले. आता माझ्या मुक्ताला आज मांडी खायला मिळणार आहे, काय करावं? तेवढ्यात विसोबा खेचर नावाच्या पंडिताच्या ते बायको होती ना, तिच्या डोळ्यातून खळखळ अश्रू खाली घसरायला लागले आणि ज्ञानोबाराय सुद्धा रडायला लागले. तो विसोबा खेचर पळत आला आणि ज्ञानोबारायच्या खांद्यावरची झोळी हिसकावून घेतली आणि पीठ मातीमोल केलं. मातीमोल होणार नाही, हा ज्ञान्या चिकट आहे, हा पीठ उचलल आणि पुन्हा जुळीमध्ये टाकल. मरून पाय फिरवला. इतका त्रास दिला हो माझ्या ज्ञानोबारायला लोकांनी. आज आम्ही लोकांना सांगतो, ज्ञानोबारायांनी काय केलं. काय लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी काय केलं. कधीतरी ज्ञानोबारायचं चरित्र आठवा.
कळल गड्या ज्ञानोबारायांनी काय केलं आपल्याकरता. किशोर बाबा, माझं म्हणणं आहे गड्या प्रकाश बाबा, आज आपल्या शर्टाला सुद्धा बटन आहे ना ह्या माऊलीच्या विचाराचं, नाही तर आमची काय लायकी आहे लोकांना सांगायचं, काय लायकी आहे. हे ज्ञानोबारायांनी दिलंय आम्हाला. ह्या ज्ञानोबारायच्या कृपेनं आज आमची लायकी नसताना 20-20 लाखाच्या गाडीमध्ये हिंडतोय. ज्ञानोबारायची कृपा आहे. हे ज्ञानोबारायांनी आमच्या करता केलं. काय केलं ज्ञानोबारायांनी? अरे ज्या लोकांनी ज्ञानोबारायांनी पूजा करताना ज्ञानोबारायला त्रास दिला, त्या काळात त्या ज्ञानोबारायांनी त्यांच्यावर अन्याय केला नाही. आज तीच लोक ज्ञानोबारायची पूजा करून आयुष्य जगतात. हे ज्ञानोबारायांनी दिलंय खड्या. काय केलं लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आमच्या करता. अरे जेवढं काय दिलं ना ज्ञानोबाराय तुकोबारायांनी, अरे आमचे ना अंगाची कातडी काढावी आणि ज्ञानोबा तुकोबांना चप्पल करून द्यावी तरी त्यांचे उपकार भेटणार नाही. एवढे मोठे उपकार आहे. रडायला लागले ज्ञानोबाराय. पर्णकुटीवर आले आणि पर्णकुटीवर आल्यानंतर नाराज झालेला मोकळी झोळी, जेवढं पीठ होतं तेवढं मातीमोल झालं होतं. आणि पर्णकुटीवर आले. पर्णकुटीचा दरवाजा लावला त्या दिवशी माझ्या ज्ञानोबाराने. बाहेरून मुक्ता 7 वर्षाची रडत होती. ए काय झालं रे ज्ञाना, काय झालंय, का रडतोय रे तू आतमध्ये? रडत होती ज्ञानदादा. त्या दिवशी मुक्ताना 11 अभंग लिहिले महाराज. त्याला आपण ताटीचे अभंग म्हणतो. विश्व रागे झाले म्हणे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. रडत होती मुक्ता बाहेर. मुक्ता म्हणायची नाही रे ज्ञानदादा, नाही खायची मला मांडी, तू एकदा दरवाजा उघड. ज्ञानोबारांनी दरवाजा उघडला आणि मुक्तानं कडकडून मिठी मारली. नाही खायची मला मांडे. अरे तू जिवंत आहे ना, तोपर्यंत कोणताच आग्रह धरणार नाही. मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि 7 वर्षाचे मुक्ताचे डोळे पुसत असताना ज्ञानोबाराय म्हटले, हे मुक्ता, हा ज्ञानदादा जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. हो पीठ मळ, जेवढं घरात पीठ आहे ना तेवढं पीठ मळ. आणि मुक्ता 7 वर्षाची होती. उडी मारली आणि घरातली काठवड घेतली, परात घेतली, त्या परातीमध्ये पीठ टाकलं आणि मळलं 7 वर्षाच्या लेकरीनं. अरे काय करावं? ए परात उचलली, ज्ञानदादा जवळ आली. ज्ञानदादा, अरे पीठ तयार झालंय, आता मांडणी तयार करायची, कशावर करणार? ज्ञानदादानं सांगावं, हे सोपान दादाला बोलव, निवृत्ती दादाला बोलव. ती गई भावंड शेजारी बसवली माझ्या ज्ञानोबारायांनी. ए निवृत्ती दादा, ए सोपान दादा, ए मुक्ता, तुमचं आजपर्यंत मी कोणत्याच प्रकारचे लाड कमी केले नाही, पण आता एक काम करा ना, तिघांनी डोळे बंद करा. तिघांनी डोळे बंद केले आणि ज्ञानोबारायांनी जगाच्या मालकाजवळ प्रार्थना करावी. हे पांडुरंगा, आज माझी भावंड आहेत रे, माझे आई वडील निघून गेलेत. जर या भावंडांचा सांभाळ केला नाही, भाऊ हा शब्द उलटा भासला का उभा होतो. जो आपल्या भावांच्या संकटामध्ये, बहिणींच्या संकटामध्ये उभा असतो त्याला भाऊ असं म्हणतात. पण आज मी जर भावांचा सांभाळ केला नाही, माझा असून आणि नसून काहीच उपयोग नाही. ज्ञानोबाराय रडायला लागले. जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, मला काही नको, या पाठीचाच तवा, या पाठीला लाल बुंद तापून दे. पाठ लाल बुंद जगाच्या मालकानं तापावं, सूक्ष्म रूपानं जगाच्या मालकानं पाठी द्यावं आणि ती पाठ लाल बुंद तापून द्यावी. आणि मुक्ताला हाक मारावी ज्ञानोबारायांनी. ए मुक्ता, अगं उठ, या पाठीवर मांडे भाज. त्या दिवशी मुक्तानं उठावं आणि ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजवावे. तेच मांडे सोपान दादाच्या आणि निवृत्ती दादाच्या ताटामध्ये वाढले. सोपान दादानं पहिला घास मुखामध्ये घातला आणि मुक्ताला आरोळी ठोकली. ए मुक्ता, अगं गोटी गोड झालीत ग मांडे. मुक्ता म्हटली. मुक्ताच्या डोळ्यातून ढसढस पाणी खाली रडायला लागली, पाणी खळखळ आसरू गाडी घसरायला लागले. आणि मुक्ता म्हटली, ए सोपाना, ए निवृत्ती दादा, ही चव माझ्या हातची नाही, ही चव तर माझ्या ज्ञानदादाच्या पाठीचे. म्हणूनच हे वाक्य ओढून जाईल. अरे वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं तरी माझ्या ज्ञानोबारांनी साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं ज्ञानोबारायला साजलं, म्हणून पाठीवर मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं, म्हणून खिडकीतून बघणारे विसोबा खेचराचं गुबू गुबू वाजलं. ही ताकद आमच्या परमार्थाची आहे, म्हणून हे ज्ञानोबारायांनी दिलंय. हा आमचा बाप आहे, ही आमची ज्ञानाची अनाथाची माय म्हणून सांगून जाईल. ही माय आपल्या पाठीशी असावी आणि यांचा जर आशीर्वाद मिळाला ना तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. म्हणून फारसे काही मोठे आहेत आणि हाच विचार माणसानं करावा. काय विचार करावा माहिती का? आई वडिलाच्या सान्निध्यातूनच आपण तरुण जाणार आहे. तरा वया पार
भवसिंधू. का विचार करावा तर क्षणोक्षणाला का विचार करावा तर महाराज म्हणले क्षणभंगुर नाही भर बसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. म्हणून का विचार करावा तर ये नाशकय कुसकय जाणार आहे सखळ जाणार आहे. मग काय विचार करा या दुसऱ्या चरणाचा विचार करा. नाशिवंत दे जाणार सखा नाशिवंत दे जाणार सखा नाशिवंत देह जाणार सखा नाशिवंत देह जाणार सखा नाशिवंत दे जाणार सखा नाशिवंत दे जाणार सखा नाशिवंत देह जाणार सखा नाशिवंत देह जाणार सखा आयुष्य नाशिवंत दे जाणार सखा नाशिवंत दे जाणार सखा आयुष्य खातु प्राण आयुष्य खातु प्राण सावधान नाशिवंत देह जाणार सखा नाशिवंत देह जाणार सखा जाणार सखा जाणार सखा. वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. नाही त्यांच्यासारखं गाऊ शकत पण ते गातात ना ते गाण्यावर प्रेम करावं माणसानं राव. तुम्ही असं गप्प बसले मला जमत नाही असं गप्प बसलेली माणसं. आणि मुळात मेन ना असं प्रतिसाद देणारी न माणसं मला ना आवडतच नाही. एवढं गोड गायलं राव एवढं गोड गाणारी माणसं. वा महाराज नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग जाणार आहे तर जाणार आहे तर काय करावं तर काय करावं या जगतातली महत्वाची भाषा जोपासावी. का जोपासावी हे जीवन फार मर्यादित आहे. मर्यादित जीवनामध्ये एवढं आपल्याला मिळालंय ना तर जागवा काकड्यामध्ये वर्णन आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा बावे चरणी ठेविला माथा चुकवी व्यथा हे राम चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. मग जागवण्याची गरज आहे. जागवून काय करावं तर आपल्या संस्कृतीचा आपल्या आई वडिलाचा आदर करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणतो लोकांची कुठपर्यंत सांगा त्याकडे मा तुमचं सांगा ना. हे लोक पहिल्यापासून कीर्तन सुरू झाल्यापासून बरं काजी तुम्ही लोकांच सांगत आलात. तुम्ही म्हणता मा तुमचं सांगा महाराज आम्ही पाठच करून बसलो. लोका सांगे मला माहिती तुमचं पाठ आहे पाठ आहे पाठ आहे पाठ आहे हा हे तुमचं पाठ आहे. आणि लोकांचं लय पाठ नसतं बरं का मामा लय पाठ नसतं लोकांचं बरं का. तेवढ्या पुरतं तेवढं पाठ करतात. महाराज लोकांना कैची धारण्या करतात. एखाद्या भजनी मंडळानं एखाद्यानं गावात सप्त्यात माळ घातली का त्याला लोक म्हणणार लय हा झाला माळकरी मोठा माहिती तू हा अरे घातली ना त्यानं वागू दे ना चांगला त्याला. हा एखादं लय आता मी मध्यंतरी पंढरपूरला जायला 3 दिवस लेट झालो. मला एक म्हटलं नुसतं लोकांना ज्ञान सांगा आणि तुम्हीच गेले नाही पंढरपूरला. त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला. त्याला म्हटलं तू म्हटल्यानंतर मी असं म्हटल्यानंतर त्याला तू म्हटलं महाराज तुम्हीच म्हणताना ठाईचं पैसोनी कारण अशी लोक आहेत ते लोकांचं लय अवघड गणित आहे. मग त्याच्यामुळे लय लोकांच्या नादी लागू नका. जुनी संस्कृती जोपासा. का जोपासा माहिती का आई वडील अशा पाठीशी असले पाहिजे. का पाठीशी असले पाहिजे आई वडिलाचा आशीर्वाद फार सगळ्यात मोठा आहे. का विचार करावा तर हा विचार करावा हा देह जाणार आहे. हा देह आपल्या आई वडिलाच्या सेवेकरताला ओवी देऊ सकळ तीर्थाचे दुरे जिये का माता पितरे तया सिबी सिकीर शरीरे लोण किजे. सगळ्या तीर्थाचं मूळच आई वडील आहे. म्हणून आई वडिलाच्या चरणाजवळ हे गणित लावावं. किती गोड लावावं. जुन्या काळातल्या कविता सुद्धा गोड होत्या. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. त्या कविता तुमच्या काळातल्या ना बाबा आता त्या कविता राहिल्या नाही. तुमच्या काळात किती गोड कविता होत्या. याला थोडासा
किती गोड कविता होत्या. शर आला तो दावणी आला काळ विवळला श्रावण बाळ. होते का नाही कविता? आता राहिलं ना, मी त्या दिवशी कविता आठवली. कशी कविता होती माहिती का? गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरीने घेतल्या. हा तुमचं बी पाठ आहे की? मला वाटलं माझंच पाठ आहे. हा हा, नवरीने घेतल्या गिळून, नवरा गेला. वा, अशा जुन्या काळातल्या कविता. ए जुन्या काळातली गाणी सुद्धा गोड होती बरं का. जीवा शिवाची बैल जोड लावी पैजला आपली पुढ, जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली पुढ. आता ते राहिलंच नाही, वाटपोळ झालं सगळं. आणि महाराज या जगतामधल्या या संस्कृतीचा विचार करावा, या देहाचा विचार करावा. का हा देह नाश काय कुस काय? माताला समातीनं सांगितलं, हा देह नाशी पंत मला मूत्राचा हा देह नाशिवंत परिचर्म घातले पूर्वी कीटकांचा सांगा. अमंगळ तिचा बांगा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हरिहरा शरण जाई गोविंदा. या जगातलं महत्वाचं गणित असते, आपण शोधावं. आणि हे शोधण्याकरता हे जर केलं तर जीवन सार्थक लागेल. एक शेवटचा प्रसंग सांगतो, संपलाय माझा वेळ. एक 5 मिनिटं घेतले तर चालेल ना? चालेल ना? आहे का? मग महाराज म्हणले, आम्ही या जगातलं महत्वाचं गणित जोपासलं आणि आई वडिलांनी आमच्यावर चांगले संस्कार केले म्हणून हे गणित आहे. आणि कोणावरही खर्च तर होत नाही. आदरणीय डॉक्टर नारायणजी महाराज जाधव बाबा हा प्रसंग सांगत असतात बरं का. लय गोड सांगतात नाना. आमच्या भागात नाना म्हणतात जाधव बाबांना. तर बाबांनी हा प्रसंग सांगितलाय. एका राजदरबारात चोरी झाली. आवाज येतो ना माझा? आई झोपल्या का काय? जरा बोला चला. हा आवाज येतो ना माझा? सगळे असे मान डुलव चला. एका राजदरबारात चोरी झाली प्रकाश बाबा बरं का. आणि चोरी झाल्यानंतर अनिल बाबा चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा हे 3 जण चोराचा पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना चोर अगदी एका चौकात पोहोचला. चौकात पोहोचल्यानंतर चोर गोंधळला. कोणता रस्ता? त्याने एक रस्ता निवडला आणि चौकातून एक रस्ता निवडला. त्याच्या नजदीक अगदी शिपाई होता. शिपाई त्या चौकात आला. नेमकी कोणत्या रस्त्यानं चोर गेला गोंधळलं. आणि त्या चौकात नेमकी एक अंध व्यक्ती बसला होता. त्या अंध व्यक्तीपाशी ते शिपाई आलं आणि विचारलं, हे आंधळ्या इथून कोणी गेलं का? सांगल का? ते बोला ना, सांगल का? नाही भाऊ, एखाद्याकडून आपल्याला 500 रुपये पाहिजे आणि त्याचं गावात चांगलं नाव प्रतिष्ठित आहे, ते आपण त्याला उद्धट नावानं बोललो, देईल का ते पैसे? नाही देणार. पण असं म्हणा, वा काय शेठ, ओ शेठ नाही आपलं, काय शेठ, काय तुमची गावात ख्याती, अहो ते 500 नाही तुम्हाला 1000 काढून देईन. पण तुम्ही असं उलट जर बोलत राहिले, हे तुम्हाला काय असं जर बोललं तर ते तुम्हाला बोलणार नाही. पण आता काय करावं ते म्हटलं, आपल्याला काय माहिती नाही. शिपाई म्हटलं आपल्याला नाही माहिती. 2 क्रमांकाला सेनापती आला. सेनापतीने शब्द थोडासा नम्रता वाचक वापरला. ओ सुरदासजी, इथून कोणी गेलं का? सुरदासजी म्हणले, हा या रस्त्याने चोर पळत गेलाय. ते शिपाई त्या चोराचा पाठलाग करत गेले. सेनापती चोराचा पाठलाग करत गेले. 3 क्रमांकाला राजा आलं. राजानं पूर्ण नम्रता वाचक शब्द उद्गारला, ओ आंधळे बाबा, ओ सुरदासजी, इथून कोणी पळत गेलं का? तो म्हटलं, हा या रस्त्यानं पहिल्यांदा चोर, नंतर रस्त्यानं दुसऱ्या रस्त्यानं शिपाई आणि नंतर 3ऱ्या रस्त्यानं चोर. त्या चोराचा पाठलाग करत सेनापती गेलेत. राजा 4 पावलं पुढे गेलं आणि रिवर्स गिअर टाकला. माग आलं. तुला तर दिसत नाही, तुम्हाला तर दिसत नाही आणि तुम्हाला कसं कळलं?
या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई, या रस्त्यानं सेनापती पळत गेले, तुम्हाला कसं काय कळलं? त्या सुरदाजीने एवढं गोड उत्तर दिलं, राजेसाहेब खरं आहे, आज अंध व्यक्तींना ईश्वरानं अशी देणगी दिली आहे ना बाबा. आजही पण आळंदीत जाऊन बघा, आपल्याला डोळे दिले, आपण हरिपाठ पाठ करू शकलो नाही, पण आजही पण आळंदीत जाऊन बघा, आजान वृक्षाखाली असा एक व्यक्ती बसलाय ज्याला जन्मताच डोळे नाही, पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गते जगाच्या बापाची आश्चर्याची लीला आहे. आणि मग महाराज सुरदासजी म्हणले, सुरदासजी असं म्हटल्यानंतर राजाला वाटलं खरं आहे. राजा म्हटलं ती चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या. राजानं त्या कोणाला उचललं? सेनापतीला उचललं. सेनापतीला उचललं आणि राजदरबारात नेलं. राजदरबारात नेलं. राजेसाहेब, राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी एक मोती विकणारा व्यापारी आला. राजेसाहेब, आज जर घेतले तर तुम्हाला 10 कोटीला म्हणून मोती देते, आणि उद्या जर तुम्ही हे विकले तर दुप्पट तुम्हाला मिळणार आहे. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यानं माझ्या व्यापाऱ्यानं डबल पैसे करण्याचं ठरवलं. एका दिवसात 10 कोटी म्हणल्यावर कोणाला नको आहे? राजा म्हटला आणा पैसे, आणा. पैसे आणले, पण तेवढ्या सुरदासजी आले आणि सुरदासजीच्या हातामध्ये ती मोती दिले. सुरदासजीने चापून बघितले, दंडीशी भांड्यात आपडले. राजाला राग आला, मेनातली तलवार काढली. काय कळतं का नाही तुम्हाला? नाही तुम्हाला त्यांना बोलले काय कळतं का नाही? अहो 10 कोटीचे मोती आहेत, 10 कोटीचे मोती आहेत, आणि तुम्ही असं भांड्यात आपटे, तुम्हाला काय वाटतं का नाही? राजा म्हटलं. असं म्हटल्यानंतर सुरदासजी म्हणले 10 कोटीचे नाही, 10 रुपयाला सुद्धा कोणी विचारायचं नाही याला. कसं? त्याचं असं गणित आहे. मोती कसा तयार होतो त्याची प्रक्रिया सांगतो. स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो, बरं का, ऐका बरं का बारकाईनं. स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो, आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. त्यामध्ये जर पावसाचा थेंब न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती तयार होतात, आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटला काय शार्प माणूस आहे, किती ब्रिलियंट माणूस आहे, यानं बसले बसले माझे किती वाचवले. बोला 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 ना तुम्ही, हे माय जरा बोला की किती वाचवले? 10 कोटी वाचवले. आता काय करावं? राजाला 10 कोटी वाचवल्यानंतर राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी घोडे विकणारा व्यापारी आला. राजेसाहेब, एक घोडा 20 लाख रुपयाला घ्यायचा आहे का? मग आता ते घोडे घ्यायचे. राजा म्हटला घ्यायचे. मग आणा 20 लाख रुपये, 40 लाख रुपये आणा. 2 घोडे उभे केले राजासमोर. दोन्ही रथा योग्य घोडे आहेत, घ्या दोन्ही घोडे. पण तेवढ्या सुरदासजी आले. सुरदासजी आल्यानंतर आणि सुरदासजींना त्या घोड्यापाशी नेऊन उभं केलं. सुरदासजींनी दोन्ही घोड्यावर थाप टाकली आणि राजापाशी उभे राहिले. उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं आहे, डावीकडचं घेऊ नका. का? उजवीकडचंच कामाचं आहे, डावीकडचं जर घेतलं तर फसाल राजेसाहेब. राजा म्हटलं कसं काय? उजवीकडचं का कामाचं, डावीकडचं का कामाचं नाही? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली त्यानं मान खाली घातली, आणि डावीकडच्या घोड्यावर जेव्हा थाप टाकली ते नाचू लागलं. ते पाळीव घोड्यापैकी नाही, त्याच्यावर जर तुम्ही बसले, कदाचित कधी जर बसले घोड्यावर, जर तुम्ही बसले आता तर घोड्यावर जर बसले, घोड्याही तिकडच आणि तुम्ही बी. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यानं बसले बसले माझे किती वाचवले? बोला 20 लाख वाचवले. पहिल्यांदा 10 कोटी वाचवल्यानंतर राजानं त्याच्या जेवणामध्ये 2 लाडू दिले, आणि आज त्याच्या जेवणामध्ये 20 लाख वाचवल्यानंतर 2 पुऱ्या दिल्या. 10 कोटी वाचवल्यानंतर काय बक्षीस दिलं? 2 लाडू, आणि 20 लाख वाचवल्यानंतर 2 पुऱ्या. हे शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढव द्यायचा. आता माणसाला एखादी गोष्ट भेटत गेली की माणसाची काय वाढते? हा वाढते, अपेक्षा वाढते. आता त्याला त्या राजाला अपेक्षा वाढली. हे म्हटलं जगताबद्दल एवढं सांगताय, माझ्याबद्दल थोडंफार सांगल. राजा म्हटला तुम्ही एवढं जगताबद्दल सांगताय, माझ्याबद्दल थोडंफार सांगा. सुरदासजी म्हटले मी तुमच्याबद्दल सांगू नये, आणि तुम्ही मी तुमच्याबद्दल बोलू नये, आणि तुम्ही बोला की चोपदार बोलून ऐकू नये. हा, मी जर तुमच्याबद्दल सांगाय गेलो तर 2 लाडू आणि 2 पुऱ्या तुम्ही माझं बंद करून टाकताल. राजाला नाही म्हटल्यानंतर आणखीनच उत्सुकता लागली. राजा म्हणला सांगतोय का नाही? काढू मेनातली तलवार. आता मेनातली तलवार काढल्या म्हटलं इकडून आड आणि तिकडून येत, असंही मारा आणि तसंही मारा. म्हटलं सांगतो, पण ऐका, लय मनाला लावून घेऊ नका. तुमच्याबद्दल सांगण्या इतकं फारसं काही नाही, पण खरं सांगू का, तुम्ही तुमच्या बापाचीच नाही. राजाला राग आला आणि मेनातली तलवार काढली, आणि चालवणार. तेवढ्यात म्हटले मला मारणार नव्हते, वचन दिलं, प्राण जाय पर वचन न जाय. मग मी माझ्या बापाचा नाही मग कोणाचा आहे? जा तुमच्या आईला जाऊन विचारा. तुम्ही एका आचार्याचे. ते तिथून पळत सुटलं आणि ते राजदरबारातल्या आई जवळ आलं. हे आई, मला सगळं कळलंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय मी कोणाचा आहे. आई म्हटली भाऊ
तुला कळाले म्हटल्यानंतर खोटं कशाला बोलायचं? तुझी जी राजदरबारी वडील आहेत ना, त्यांना मला काही मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या राजदरबारात जो आचार्य आहे त्याला संघच 2 जुळी मुलं झाली आणि त्यातला तू एक आहे. ते तिथं थांबलं ना आईपाशी, आईपासून पळत सुटलं आणि कुठं आलं? आता बोला, तुम्ही पटकन बोला गड्या. आता कुठं आलं? आंधळे बाबापाशी आलं. आंधळे बाबा, सगळं खरं झालं पण मी आश्चर्याच आहे, हे तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हटलं सोप्पं गणित येणार राव. ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? आता तुम्ही लवकर बोला नाही तर मी खाली बसन बरं का. हा, 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 पुऱ्या. याच्यावरूनच मी अंदाज बांधला या आश्चर्याचे. जैशी करणी वैशी भरणी. तुम्ही जसं असाल ना तशीच आपली पोरं वागतात. आणि सांगू का आजच्या कार्यक्रमाचा याच्याशी काय संदर्भ? अण्णांनी चांगलं वागलं, अण्णांनी चांगले संस्कार केले म्हणून या 3ही पोरांना त्यांच्या विचाराचा सोहळा घातला. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा विचाराचा सोहळा आहे. हे पुण्यस्मरण नाही, हे त्यांच्याकरता नाही, तर हा त्यांच्या विचाराचा सोहळा आहे. म्हणूनच महाराज म्हणतात आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची या. म्हणून किशोर बाबा तुमच्या आवाजामध्ये त्या देवाची, माझ्या देवाची मीराशी गायची आणि त्याची सेवा करायची. कशी? माझ्या वडिलाची मीराची गाते मा. वा वा. माझ्या वडिलाची मीराची गाते वा किशोरजी, वा वा वा. माझ्या वडिलाची मीराची गाते मा. माझ्या वडिलाची मीराची गाते मा. माझ्या वडिलाची मीराची गाते वा. 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 तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखला दारवळला. उपवास पाळणे राखला दारवळला. उपवास पाळणे राखला दारवळला. उपवास पाळणे राखला दारवळला. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवळला. उपवास पाळणे राखीला दारवळला. वा प्रकाशजी, वा वा. उपवास पाळणे राखीला दारवळला. उपवास पाळणे राखीला वा वा. असतात असे कदाचित क्वचित गायक असतात की त्यांच्या गायनातून सहजच खरं तिथपर्यंत जाता येतं बरं का. आणि मला खरंच माझ्या पांडुरंगापर्यंत जायचे ना, मी माझ्या किशोर बाबांचं माझ्या प्रकाश बाबाचं गाणं ऐकतो. खरंच ऐकून बघा, पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येतं. एवढं गोड गाणं आहे. किती गोड गायलं. हे तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवंटा. उपवास पाळणे राखीला दारवंटा. असावी कधीतरी ती आस ठेवली तर ती आस आम्हाला जोपासायची. नाथ महाराज म्हणले हेच जोपास. आग्रहानुसार बरं का, नाथ महाराज हेच म्हणले हेच जोपासा. कोण आहे ते उसका भी विचार किया जाएगा. हा चलो. हा हा काय म्हणले हे ऐका रे. आणि हेच जर ऐकलं नाही तर काय होईल? हे जरी नाही काल
बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा अवगा 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 दांगड भिंगा अवगा दांगड भिंगा अवगा दांगड भिंगा दांगड भिंगा अवघा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा अवघा दांगड धिंगा ताताचं दांगण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवरी सावधोने भजने लागा देव करवरी माझा क्या बात है माझा मल्हारी ती माझा मल्हारी देवाने माझा मल्हारी ती माझा मल्हारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती वारी मल्हारी ती माझा मल्हारी निर्गुण निराकार रदमाहुर माझे गाव निर्गुण निराकार रदमाहुर माझे गाव शकून 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 सांगावया अरे माई माझं नाव शकून सांगावया अरे माई माझं नाव कोण सांगावया आले माई माझे नाव कोण सांगावया आले माई माझे नाव गौर मिरवी तो तुम्ही डुग डुग ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका गौर मिरवी तो तुम्ही डुग डुग ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुग डुग ऐका डुगुडुगु ऐका डुग ऐका डुगुडुगु ऐका पिंगळा पिंगळा मारवारी बोले बोले तो दे पिंगळा मारवारी बोले बोले तो दे पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तो दे पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तो दे पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोले तुझे का पिंगळा मारवारी एकदा वाजवा ना टाळी वा 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 वा. आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना एकदा प्रेमानं विठोबा रखुमाई भजन करूया. त्यानंतर बाकीचा भावार्थ विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजनेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजनेश्वर माऊली गणराज माऊली क्षणोक्षणी आची करावा विचार करावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सांगतोय अभंग सोडवल्याशिवाय खाली बसणार नाही. माझं इतर कीर्तनकारांसारखं नाही पण पुढच्या वर्षी पाहू 2 चरण असं नाही. वशीला नाही लावून ठेवायचा आत्ताच काय ते पूर्ण करून पूर्ण यायचं घरी. महाराज म्हणले मग काय करावं. नाशिवंत देह जाणार सकळ याकरता काय करा. संत समागमाची आवड धरा आणि परमार्थाची कास पकडा. संत समागमे धरावी आवडी धरावी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि हा व्यवहार सगळं काही कराल तर हा व्यवहार इथला नाही होणार नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे म्हणून नका डोळे धुरे भरून राहू किंवा नये डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. वेळ संपलेला आहे. कसं आहे
आपला नगर जिल्हा, बरोबर ना? नगर जिल्हा आहे ना. नगर जिल्ह्यात एक म्हण आहे, लय माणसानं दाट पेरू नये. दाट पेरलं तर बाटूक होतं, मग ती परवडत नाही पेर. वर कांसाला बारीक पडतं, त्याच्यामुळे पेर मापात असावी. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. खरंच या गोड गुणीजन मंडळीने गोडाशी साथ दिलेली आहे. सगळ्यांचं कौतुक करतोय. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा किशोरजी महाराज शेळके, आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे, आदरणीय संकेतजी दादा आरोटे, आदरणीय अनिलजी महाराज टिकुडे, सगळी आकाश दादा असतील, सगळी टाळकरी, विनेकरी बाबा. विनेकरी बाबांकडे बघितल्यानंतर काय वाटते बरं तुम्हाला? मला वाटतं तुकाराम महाराज इकडे काय करायला लिकडे कीर्तनात काय ना, त्यांना सुद्धा एकदा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. बोलण्यासारखं फार आहे, पण वेळ संपलेला आहे. जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. झालेली सेवा आमच्या अण्णांच्या चरणावर समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देत असताना गेल्या 2 तासामध्ये आमच्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं बरं. काही चुकलं असेल, ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, तुमच्या मुलाच्याच वयाचा आहे बरं का. काही चुकलं असेल, ज्यांना 1 आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे माहिती? आळंदीला जाऊन बघा, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकर का नसणार. झालेली सेवा समर्पित सिष्टीमोळ्यांचं सुद्धा कौतुक, तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माझा लाडका ऋषी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. शेवटची चाल गोड आपल्याला ऐकायला घ्यायची. ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं, पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्या कारणानं आज कीर्तनातली शेवटची चाल हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, काही निर्देशांकानुसार आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. खाली बसा, खाली बसा. ज्ञानदेव तुकाराम.